समाज आणि आर्टचं जे देवाणघेवाण होत असतं त्याच्यामध्ये ते किती महत्वाचं आहे किंवा त्यासाठी काय प्रयत्न होत आहेत? तुझं काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्याच्यावर? नाही, आता आता कर्मवीर आहे तू म्हणालास. खरं तर कर्मवीर भाऊराव पाटलांचं काम लोकांना फक्त रयत शिक्षण संस्था एवढंच माहिती आहे. पण ती उभी कशी राहिली, त्यांनी किती स्ट्रगल केलंय हे तुम्हाला आपल्याला माहित नाहीये. हो. ही आज फक्त एक रयत शिक्षण संस्था दिसते महाराष्ट्रात मोठी झालेली काहीतरी होतं. पण ती उभी कशी राहिली याच्यावर मलाही माहित नव्हतं. ज्यावेळेस मला रोल विचारला, मी त्यांची पुस्तकं वाचत गेलो, त्याचं सगळं स्ट्रगल वाचत गेलो. खूप स्ट्रगल आहे त्या गोष्टीचा. आणि ज्यावेळेस रिलीज व्हायची वेळ आली त्यावेळेस ते म्हणले की स्वतः रयत शिक्षण संस्था आम्हाला म्हणले की यांचं कार्य आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचवायचंय. तर तुम्ही रिलीज करू नका. अच्छा. हा, मग त्यात ते स्वतः आम्हाला इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. ही आमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस मी प्रोमो टाकला तर सगळ्या कमेंट्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आहेत. की फार भारी वाटलं, डोळ्यात पाणी आलं वगैरे असं. किती विद्यार्थी त्यांनी बघितलं पण नाहीये त्यांना, पण त्यांचं कार्य त्यांना माहिती आहे, तरी ते अटॅच आहेत त्यांच्याशी. तर अशी कितीतरी महान व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात आहेत. बरोबर. त्यांच्यावर यायला पाहिजे, लोकांनी कळायला पाहिजे. नुसतंच मला रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील एवढं नाव माहिती आहे, पण बाकी त्यांचं कार्य काय होतं, कसं त्यांनी शाळा म्हणजे स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवून बाहेरची सगळी मुलं. बहुजन समाजातली गरीब ज्यांच्याकडे पैसा नाही, शिक्षण देऊ शकत नाहीये, अंगावर कपडे नाहीत, अशा पोरांना त्यांनी घरात आणून ठेवलं हॉस्टेल म्हणून. आणि ते स्वतः शिकवायला लागले. लोक शिकवायला तयार नव्हती की कोण दलितांना किंवा बहुजनांना मी नाही शिकवणार वगैरे असं. स्वतः ते शिकवायला लागले. ही ही गोष्ट लोकांना माहित नाहीये. एक वयाचे किती 17-18 वर्षी. त्याच्या भरपूर लोक आहेत आपल्याकडचे, खूप महान पुरुष आहेत. त्यांच्या गोष्टी यायला पाहिजेत आणि काय म्हणतो त्याला, फक्त आम्ही काही वेळेपुरतं त्यांना डोक्यात ठेवतो, नंतर त्याचा विषय नसतो, असं आहे. बरोबर. त्यांचे काम येणं महत्वाचं आहे. हा, त्यांनी काय काम केलं ते आजच्या पिढीला कळणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही की त्यांनी तसं काम करावं, पण कुठेतरी तुम्हाला 1% तुम्हाला तिथे जरी समजले, तुम्ही त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न केला तरी खूप काही वेगळे चित्र दिसू शकतं. हे प्रत्येकाचं म्हणतो मी. शाहू महाराज असतील, अशी बरीचशी लोक आहेत, कर्मवीर भाऊ पाटील. बरोबर. जी पिढी आता आहे, ज्यांना फक्त मोबाईलचंच घेणं देणं आहे, तर त्यांना जे अशी काही लोकांना दाखवलं ती फार वेगळ्या पद्धतीने तेही विचार बदलतील. आत्ताच त्यांना जर दाखवलं तर मोठे होऊन दाखवून काय फायदा नाही. ते आत्ताच आपल्या डोक्याच्या फिट बसत हेच वय असतं काही लहानपणीचं. त्यासाठी ते जो रायटर आहे तोही खूप महत्वाचा घटक आहे त्यामध्ये, की जो मी म्हटलं ना की रायटर शिवाय काहीच रायटर नसेल तर डिरेक्टर नाही, डिरेक्टर नसेल तर ऍक्टर नाही. तर त्यामुळे मी म्हटलं की 100 तू कॅरेक्टर लिहितो, तर त्याला माहित असं सगळं काय आहे ते. त्याला लिहिलंच नाही तर मग आम्ही तरी काय करणार, कोण काय करणार. त्यामुळे रायटर खूप महत्वाचा घटक आहे, महत्वाचं आहे. खरं तर त्यांना आता फार असं कुठे हे केलं जात नाही, पण ते महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत ते. राईट. आजकाल आपल्याला फक्त ग्लॅमर दिसतं, पण ज्यांनी ते घडवलंय ते तो माणूसच माहित नसेल तर काय फायदा.